नाही, आता उत्तरामध्ये तुम्ही दिलेलं आहे त्याच्यामध्ये अजून वेतन श्रेणी झालेली नाहीये. ग्रॅच्युटी ही कायद्याने आहे, म्हणजे काय आपण मेहरबानी करत नाही आहोत. 800 कोटीपेक्षा जास्त ग्रॅच्युटी लोकांची तिकडे राहिलेली आहे. जे बस सेवा जी तुम्ही वाढवणार होता 10,000ची संख्या ती झालेली नाहीये. असंख्य प्रश्न आहेत. आपण आता जे कसं आलेलं का छापील उत्तर जे डिपार्टमेंटने दिलेलं आहे ते तुम्ही दिलेलं आहे. म्हणून माझा स्पेसिफिक म्हणणं असं आहे की मंत्री महोदयांनी की तुम्ही तातडीने तिकडचे जे जीएम आहेत त्यांना सूचना द्या की बा आमच्याबरोबर चर्चा करा आणि या सर्व विषय जे आम्ही मांडलेले आहेत त्याची चर्चा जर झाली तर त्या प्रश्नाला न्याय मिळेल. तर आपण जे उत्तर दिलेले आहेत आणि जे मी मांडलेले त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती विसंगी आहे. 800 कोटीपेक्षा जास्त ग्रॅच्युटी राहिलेली आहे. वेतन करार झालेला नाहीये. पेन्शनची योजना तिथं लांबच राहिली आहे. म्हणून माझी विनंती आहे सभापती महोदय आपल्या माध्यमातून विनंती आहे की मंत्री महोदयांनी डीजीएमला सूचना द्यावी आणि लगेच जीएमनी जर बैठक लावली तर या सर्व विषयाची चर्चा आम्हाला करता येईल. इकडे आपला वेळ जाणार नाही सभापती.